येवला शहरात कॅफेच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील चाळ्यांचा समाजसेवकांनी केला पर्दाफाश। दिनांक 21 डिसेंबर गुरुवारी रोजी श्री राष्ट्रीय राजपूत कर्णीसेना तालुकाध्यक्ष किरण परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला शहर व परिसरामध्ये कॅफेच्या नावाखाली शाळकरी व कॉलेजच्या तरुण तरुणींचे अश्लील चाळे हे गेल्या बऱ्याच दिवसापासून सुरू होते। आज स्वतः परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी येवला बस स्टँड परिसरातील समोरील एका कॅफेवरती धाड टाकून अश्लील चाळे करत असलेल्या काही तरुणांना व तरुणींना पकडलं। यावेळी कॅफे चालक फरार झाला असून तरुण तरुणी गर्दीचा फायदा घेऊन फरार झाले आहेत। ही बाब किरण परदेशी यांनी पोलिसांना कळवली। यानंतर सदरचे कॅफे हे बंद करावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। या प्रसंगी विजय पठाडे, सामाजिक कार्यकर्ते टिल्लू सातभाई, गोविंद शिंदे, योगेश परदेशी आदी उपस्थित होते। दरम्यान येवला व सर्व परिसरामध्ये असे अनेक बेकायदेशीर कॅफे सुरू असून पोलिसांनी तात्काळ ते बंद